धडाडीचे फलंदाज मैदानात दोन्ही संघाचा 12वा खेळाडू पिंपळवाडा संघ खेळाडू कक्षात बसायचे आणि 2 रनाची पेनल्टी देण्यात येईल. आपल्यासाठी बसण्यासाठी खुर्च्यांचे नियोजन करण्यात आले आहे कमिटीकडून. पिंपळवाडा संघाकडून धडाडीचे फलंदाज भावेश आणि जगदीश. स्ट्राईकला येतो भावेश, नॉन स्ट्राईकला येतो जगदीश. गोलंदाजी मार्कवरती महेंदर पाटोळ संघाकडून. फर्स्ट गोलंदाज महेंद्र. सामन्याला सुरुवात. दरम्यान पहिला चेंडू पहिल्या षटकातील आणि फुलटॉस चेंडू. चेंडू गेला डिक्लेअर झोन कडे. एक धाव आणि एक धावेने खातं उघडेल पिंपळवाडा संघाचं. धावसंख्या झाली ती 1. दरम्यान पुढील चेंडू महेंदरचा. पाटोळ संघाचा महेंदर. चांगला असा टाकलेला चेंडू. चांगला असा मारलेला फटका. बघूया झेल होतो की नाही. आणि झेल कोणत्याही प्रकारचा झेल घेण्याचा प्रयत्न नाही. आणि मात्र 2 धावा घेण्यापासून कोणी रोखू शकलं नाही. धावसंख्येत भर. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या झाली ती 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. दरम्यान पुढील चेंडू महेंदर याचा. पंचांचे दोन्ही हात हवेत. वाईट चेंडू. अवंतरशी 1 धाव. गोलंदाज दिशा भरकटताना. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. चांगली अशी गोलंदाजी करतोय महेंदर पाटोळ संघाचा. दरम्यान चांगला असा टाकलेला चेंडू. चेंडू गेला बॅटची कडा घेऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद. जगदीशची खेळी संपुष्टात. जगदीश बॅक टू द डगआउट. त्याची जागा भरून काढण्यासाठी गेला तो विक्की. आताच या ठिकाणी कमिटीचे सदस्य चेतन मांजरेकर यांच्या वडिलांचे मांजरेकर काकांचे आगमन झाले. कमिटीतर्फे त्यांचे सहर्ष स्वागत. दरम्यान पुढील चेंडू महेंदर याचा. बघूया कसा समाचार घेतो. चांगला असा टाकलेला चेंडू आणि मला निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू काहीसा समजला नाही. फलंदाजाला फलंदाज बीट. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या झाली ती 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. तिसरा चेंडू वाईट. दरम्यान पुन्हा एकदा 30 लाईन लेंथ आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता.
धावसंख्या जागच्या जागी, धावसंख्या झाली ती 4 धावा, 5 चेंडू 4 धावा. दरम्यान शेवटचा चेंडू चांगली अशी गोलंदाजी महेंदरच्या रूपात पाटोळ संघाकडून पाहायला मिळते. आणि आता मात्र खूपच उंचावरून मारलेला चेंडू, बघूया झेल होतो की नाही, आणि झेल सुटला. मात्र चौकार जाऊ दिला नाही क्षेत्ररक्षकाने. दरम्यान 2 धावा पूर्ण. धावसंख्येत भर, धावसंख्या 2 ने वाढले, धावसंख्या झाली ती 6 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. 6 1 बाद 6 पिंपळपाडा संघ. वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरे षटक घेऊन आले तर प्रसादचा पहिला चेंडूचा खूपच चांगल्यारीत्या समाचार घेतलाय, फेकून दिलाय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. चांगला असा समाचार घेतला पहिल्या चेंडूचा. प्रसाद याच्या चेंडूला फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. षटकार आले 6 धावा. 6 धाव्याने धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 12. एक चेंडू 12 धावा. दरम्यान पुढील चेंडू प्रसादचा. चांगला असा टाकलेला चेंडू, बघूया. मात्र एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकलं नाही. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येत भर, धावसंख्या 1 ने वाढली, धावसंख्या झाली ती 13 धावा. दरम्यान पुढील चेंडू प्रसाद याचा. बघूया कसा समाचार घेतो फलंदाज. चांगला असा मारलेला चेंडू, मला वाटतं चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. चौकार येथील 4 धावा. डीजे दरम्यान पुढील चेंडू प्रसाद याचा. खूपच उंचावरून मारलेला चेंडू, फुलटा चेंडू, आणि फुलटा चेंडूचा चांगला असा समाचार घेतला. चेंडू गेलाय टू बाउंस सीमारेषे पार. चौकार. दरम्यान पुढील चेंडू पंचांचे 2 यात हवेत. वाईट चेंडू, अवंतर अशी एक धाव. धावसंख्येत भर, धावसंख्या 1 ने वाढले, धावसंख्या झाली ती 22 धावा. 2 चेंडू शिल्लक षटकातील. खूपच चांगला असा टाकलेला चेंडू, विकेट. कधी बाद झाला या चेंडूवरती, आणि हा दुसरा धक्का बसतोय पिंपळपाडा संघाला. विकीच्या रूपात विकेट. दुसरे षटक प्रगतीपथावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. प्रसाद याच्या षटकातील. खूपच चांगली अशी गोलंदाजी केली, पण मात्र 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकले प्रसाद याला, विकी याने. दरम्यान शेवटचा चेंडू प्रसादचा. बघूया कसा समाचार घेतोय. स्ट्राईकला गेलेला फलंदाज कल्पेश.
चांगला असा मारलेला चेंडू. चेंडू सर्कल मध्ये चांगला असं क्षेत्ररक्षण आपल्या गोलंदाजीवरती. कोणत्याही प्रकारची धाव नाही. षटक संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पिंपळपाडा संघाची धावसंख्या झाली ती 2 बाद 22. दरम्यान वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो निलेश पाटोळ संघाकडून. दरम्यान चांगला असा मारलेला चेंडू. चांगला असा झेल पकडलाय पाटोळ संघाच्या क्षेत्ररक्षकाने. फलंदाज वाद. त्याची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो दीपक. पिंपळपाडा संघाचा दीपक. आता मात्र कल्पेश आणि दीपकची जोडी पाहूया आपल्या संघासाठी किती धावा मिळवते. दरम्यान चांगला असा मारलेला चेंडू. तसे चांगला असं क्षेत्ररक्षण आपल्या गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या झाली ती 22 धावा. चांगली अशी गोलंदाजी. दरम्यान पुढील चेंडू आणि मला वाटतं निर्धाव चेंडूची सांगता. कोणत्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या झाली ती 22 धावा. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते निलेश याच्याकडून. दरम्यान पुढील चेंडू खूपच उंचावर मारलेला चेंडू. बघूया झेल होतो की नाही. आणि उत्कृष्ट असा झेल पकडलाय पाटोळ संघाच्या क्षेत्ररक्षकाने. काढण्यासाठी गेलाय तो प्रज्वल. पिंपळपाडा संघाचा प्रज्वल. दरम्यान पुढील चेंडू निलेश याचा. आता स्ट्राईकला येतो दीपक. चांगला असं टाकलेला चेंडू. मला वाटतं पंचांचा इशारा नो चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. एकूण 3 धावा. आणि या चेंडूवरती मला वाटतं फ्री हिट असेल. धावसंख्येत भर. धावसंख्या 3 ने वाढली. धावसंख्या झाली ती 25 धावा. खूपच चांगली अशी गोलंदाजी. आता फलंदाजासाठी सुवर्ण संधी फ्री हिट. बघूया कसा समाचार घेतोय. आणि चांगला असा टोललेला चेंडू. चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चांगला असा झेल पकडला होता पण फ्री हिट असल्या कारणाने फलंदाज बाद होऊ शकला नाही. धावसंख्येत भर. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या झाली 27 धावा. आणि आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू निलेश याच्या. आणि त्रिफळा चित केलाय निलेशाने. षटक संपलं. खूपच चांगला असं षटक पाहायला मिळालं आपल्याला. 6 चेंडू मध्ये 3 गडी बाद करण्यात यश आलं निलेशाला. होईल का गर्लफ्रेंड.
दरम्यान पुढील चेंडू महेंदरचा, चांगला असा मारलेला चेंडू. चेंडू पुन्हा एकदा सर्कल मध्ये, मात्र एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकले नाही. धावसंख्येत वर धावसंख्या एकने वाढली. धावसंख्या झाली ती 29 धावा. दोन चेंडू 29 धावा. दरम्यान पुढील चेंडू, चांगला असा टाकलेला चेंडू आणि मला निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू कायसा समजलं नाही फलंदाजाला. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या झाली ती 29. तीन चेंडू 29 धावा. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते महेंदरच्या रूपात. पाटोळ संघाकडून कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारू देत नाही महेंदर. पुढील चेंडू पुन्हा एकदा 30 लाईन लेंथ. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या झाली ती 29. दरम्यान पुढील चेंडू, नो चेंडू. एकूण 2 धावा. आणि आता मात्र पुन्हा एकदा फ्री हिटची संधी फलंदाज प्रज्वल साठी. बघूया कसा समाचार घेतो फ्री हिटचा. आणि चांगला असा मारलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात. आणि मला वाटतं झेल सोडला. षटकातील महेंद्र याचं 4थं षटक प्रगतीपथावरती. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आणि चांगला असा समाचार घेतला शेवटच्या चेंडूचा. चेंडू निघून गेला सीमारेषे पार. षटकार. येथील या 6 धावा. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 5वं षटक घेऊन आलाय तो पाटोळ संघाकडून ऋषी. मला वाटतं पंचांचे दोन्ही आज समांतर. वाईट चेंडू अवांतर अशी एक धाव. धावसंख्येत भर धावसंख्या एकने वाढली. धावसंख्या झाली 42 धावा. दरम्यान पुढील चेंडू आणि त्रिफळा चित केलाय फलंदाज. संदेशा बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो जगदीश. दरम्यान पुढील चेंडू खूपच चांगला असा मारलेला चेंडू. आणि मला वाटतं चेंडू जाईल पण उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा घेण्यापासून कोणी रोखू शकले नाही. धावसंख्येत भर धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या झाली ती 44 धावा. चांगला असा टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता.
धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या झाली ती 44 धावा. वाजवी 3 चेंडूचा खेळ शिल्लक. दरम्यान पुढील टाकलेला चेंडू बघा किती धाव मिळतात. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावचा कोणताही प्रयत्न नाही. एकाच धावावरती समाधान मानावे लागेल. धावसंख्येत वर धावसंख्या एकने वाढली. धावसंख्या झाली ती 45 धावा. षटकातील 2 चेंडू शिल्लक. दरम्यान पुढील चेंडू चांगला असा मारलेला चेंडू. चेंडू सर्कलमध्ये चांगला असं क्षेत्ररक्षण. मात्र एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकले नाही. धावसंख्येत भर धावसंख्या एकने वाढली. धावसंख्या झाली ती 46 धावा. आणि आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचं षटक प्रगती पथावरती. शेवटचं षटक घेऊन आला होता तो पाटोळ संघाकडून ऋषी. शेवटचा चेंडू टाकताना खूपच चांगला असा मारलेला चेंडू. बघूया झेल होतो की नाही. तसा उत्कृष्ट असा झेल पकडलाय क्षेत्ररक्षकाने पाटोळ संघाच्या. 47 धावांची आवश्यकता पाटोळ संघाला. पाटोळ संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधत आहे. यापुढील होणारा सामना लाईव्ह अशी शिवसंघर्ष. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. यापुढील मॅच आपली असेल. पाटोळ संघाचे दारडीचे फलंदाज मैदानात. सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती.
जगदीशचा पहिला चेंडू, चांगला असा टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकला जगदीशाने. दरम्यान पुढील चेंडू जगदीशचा, पिंपळपाडा संघाचा नावाजलेला गोलंदाज जगदीश. चांगला असा टाकलेला चेंडू, चेंडू गेला बॅटची काढा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि हा पहिला धक्का पाटोल संघाला. आणि या ठिकाणी यापुढील होणाऱ्या सामन्याचे नाणेफेकीचं कौल होईल. मी सचिनजी बांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीचं कौल करायचंय. उत्तमा बाद झाला. आपल्या संघाचं कोणत्याही प्रकारचं अकाउंट ओपन करू शकलं नाही उत्तम, आणि उत्तमची जागा भरून काढण्यासाठी गेला तो महेंद्र. लाय संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय कळवायचा आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. दरम्यान पुढील चेंडू, पुढील चेंडू जगदीशाचा, चांगला असे टाकलेला चेंडू आणि निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा जगदीशाने 3 चेंडू टाकले, अजूनही पाटोळ संघाचं खातं उघडलं नाही. दरम्यान पुढील चेंडू, चांगला असा मारलेला चेंडू. आता मात्र बघूया झेल होतो की नाही, आणि उत्कृष्ट असा झेल पकडलाय पिंपळपाड्याच्या शतकक्षकाने. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय नाणेफेकीचा कौल जिंकून, आणि शिवसंघर्ष संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. दरम्यान पुढील चेंडू जगदीशाचा, चार चेंडू मध्ये 2 गडी बाद केले जगदीशाने. पाटोळ संघाचं अजूनही खातं उघडलं नाही. दरम्यान पुढील चेंडू जगदीशचा, चांगला असा मारलेला चेंडू. मला वाटतं आता मात्र अकाउंट ओपन होईल, आणि अकाउंट ओपन झाले 4 धावेने. दरम्यान पुढील चेंडू जगदीशाचा,
षटकातील शेवटचा चेंडू. खूपच चांगला असा मारलेला चेंडू बघा, झेल होतो की नाही, उत्कृष्ट असा झेल पकडला पिंपळपाडा संघाच्या शतकक्षकाने. तिसरा धक्का बसतोय पाटोल संघाला. आदेश बाद झाला, त्याची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो रोशन पाटोळ संघाचा. दरम्यान वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक आला तो भावेश. आणि आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर. वाईट चेंडू अवंतराशी एक धाव. धावसंख्येत भर, धावसंख्येत ने वाढली, धावसंख्येत 5 धावा. कायची दिशाहीन गोलंदाजी. पहिला चेंडू वाईट टाकला भावेशाने. पिंपळपाडा संघाचा गोलंदाज भावेश. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती भावेश काय किमया करतो आपल्या संघासाठी. चांगला असा टाकलेला चेंडू, तसंच खूपच उंचवर मारलेला चेंडू. बघूया किती धावा जातात. आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण. आणि 2 धाव्याने धावसंख्येत भरून धावसंख्या झाली ती 7. एक चेंडू 7 धावा. दरम्यान पुढील चेंडू. मला वाटतं पुन्हा एकदा वाईट चेंडू. पंचांची दोन्ही हात समांतर. आणि अवंतर धाव्याने धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली ती 8 धावा. एक चेंडू 8 धावा. काहीची दिशाहीन गोलंदाजी करतो. पहिला चेंडू वाईट, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसरा चेंडू वाईट. दरम्यान पुढील चेंडू. आणि मला वाटतं पुन्हा एकदा वाईट चेंडू. गोलंदाज दिशा भरकटताना अवंतर अशा धावा देतोय पाटोळ संघाला. धावसंख्येत भर, धावसंख्या 1 ने वाढले, धावसंख्या झाली ती 9 धावा. एक चेंडू 9 धावा. भावेश कायची दिशाहीन गोलंदाजी करतो. आतापर्यंत 3 वाईट टाकले भावेशाने. आणि झेल बाद झाला. मला वाटतं बॅटची कडा घेऊन चेंडू गेला. बाद झाला, त्याची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो प्रशांत पाटोळ संघाकडून. प्रशांत कोणत्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळत नाही पाटोळ संघाच्या फलंदाजांकडून आपल्याला. दरम्यान पुढील चेंडू भावेश याचा. तिसरा चेंडू दुसऱ्या षटकातील. दरम्यान पुढील टाकलेला चेंडू. आणि मला वाटतं निर्धाव चेंडूची सांगता
कोणत्याही प्रकारची धाव नाही. चांगली अशी गोलंदाजी करतोय. चांगला असं कमबॅक मानावे लागेल भावेश याचं. दरम्यान पुढील चेंडू चांगला असा टाकले चेंडू. वाईट चेंडू, खराब चेंडू. अवंतरशी एक धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाली ती 10 धावा. अजूनही दुसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. दुसरे षटक प्रगतीपथावरती. चांगला असा मारलेला चेंडू. चेंडू गेला डिक्लेअर झोन कडे. डिक्लेअर झोन कडे. 1 धावेसाठी धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाली 11 धावा. दोन चेंडू शिल्लक. दुसरं षटक प्रगतीपथावरती. दरम्यान चांगला असा टाकलेला चेंडू. मला वाटतं खराब असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आणि चेंडू निघून गेला सीमारेषे पार. चौकार येतील या 4 धावा. 4 धावे धावसंख्येत भर. डीजे दरम्यान पुढील चेंडू. आता मात्र दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. खूपच चांगला असं टाकलेला चेंडू. सॉरी खराब चेंडू. पंचांचा इशारा येतो वाईट. अवंतराशी एक धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली 16 धाव. चांगला असं टाकलेला चेंडू. आता मात्र षटक संपलं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्येत भर. सॉरी धावसंख्या झाली ती 16 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती. तोच गोलंदाज जगदीश ज्याने पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद केले. तो जगदीश. जगदीशचा पहिला चेंडू. आणि आता मात्र स्ट्राईकला येतो प्रशांत. आणि मला वाटतं त्रिफळाचित केलाय जगदीश. आणि मी बोललो होतो चांगली अशी गोलंदाजी करतो. प्रशांत बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी गेला तो प्रसाद. बघूया प्रसाद काय किमया करतो आपल्या संघासाठी. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातो की नाही प्रसाद.
पाटोळ संघाचा. दरम्यान पुढील टाकलेला चेंडू चांगला असा फटका, मात्र एक धाव आणि एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल पाटोळ संघाला. धावसंख्या 1 ने वाढले, धावसंख्या झाली ती 17 धावा. दरम्यान पुढील चेंडू चांगला असा मारलेला चेंडू, बघूया झेल होतो की नाही, आणि झेल सुटला. दरम्यान 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं तिसरी धाव वैयक्तिकरित्या पूर्ण. खूपच चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झाली ती 20 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 27 धावा. दरम्यान खूपच उंचावरून वाढलेला चेंडू, चेंडू जाईल सीमारेषेवर, षटकार येतील या 6 धावा. डीजे दरम्यान पुढील चेंडू आणि खूपच चांगला असा मारलेला चेंडू. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषे पार, चौकार येतील या 4 धावा. धावसंख्येत दरम्यान पुढील चेंडू जगदीश याचा, षटकातील शेवटचा चेंडू आणि आता मात्र चेंडू सर्कल मध्ये, बघूया झेल आणि पुन्हा एकदा झेल सुटला. आणि प्रसाद याला जीवदान, बघूया हे जीवदान महागात पडतं की काही पिंपळवाडा संघाला. 12 चेंडू मध्ये 16 धावेची आवश्यकता. पंधरा चेंडू 27 धावेची आवश्यकता असताना लगातार एक षटकार आणि एक चौकाराने धावसंख्येत भर झाली आणि आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय 12 चेंडू 16 धावा. आणि आता मात्र गोलंदाजी मार्गवरती कल्पेश पिंपळवाडा संघाकडून. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 4थं षटक घेऊन आला तो कल्पेश. कल्पेशच्या षटकातील पहिला चेंडू प्रसाद साठी, बघूया प्रसाद कसा समाचार घेतो 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूचा. आणि मला वाटतं निर्धाव चेंडूची सांगता, चेंडू काहीसा समजला नाही फलंदाजाला, चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू. अजून एका मोठ्या फटक्याची आवश्यकता पाटोळ संघाला. आणि चांगला असा मारलेला हा मोठा फटका, बघूया झेल होतो की नाही, आणि उत्कृष्ट असा झेल पकडला.
चांगला असा टाकलेला चेंडू, चांगला असा फटका येईल ऋषिकेशच्या बॅट मधून, चेंडू जाईल वन बाउन्स, चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. तीन धावा धावसंख्येत वर, धावसंख्येत 3 ने वाढले, धावसंख्या झाली ती 34 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. चौथं षटक प्रगतीपथावरती. चौथ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक. दरम्यान पुढील चेंडू कल्पेश याचा. आणि आता मात्र स्ट्राईकला येतो ऋषिकेश. बघूया कसा समाचार घेतो ऋषिकेश कल्पेशच्या चेंडूचा. आणि पंचांचे दोन्ही हात हवेत. अवंतराशी एक धाव, वाईट चेंडू. धावसंख्येत भर, धावसंख्या 1 ने वाढले, धावसंख्या झाली ती 35 धावा. आणि आता मात्र समीकरण येऊन ठेपले ते 9 चेंडू आणि 12 धावा. 15 चेंडू 27 धावांचं लक्ष असताना 9 चेंडू 12 धावा. दरम्यान पुढील चेंडू खूपच चांगला असं टाकलेला चेंडू, चांगला असं मारलेला चेंडू. बघूया गचा असं क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये. दरम्यान 2 धावा घेण्यापासून कोणी रोखू शकले नाही. धावसंख्येत भर, धावसंख्या 2 ने वाढले, धावसंख्या झाली ती 37 धावा. षटकातील 2 चेंडू शिल्लक कल्पेशाच्या. दरम्यान पुढील चेंडू चांगला असा मारलेला हेलिकॉप्टर शॉट. बघूया किती धावा. मात्र 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत भर, धावसंख्या 1 ने वाढली, धावसंख्या झाली ती 38 धावा. दरम्यान पुढील चेंडू शेवटचा चेंडू आणि चांगला असा मारलेला शेवटचा चेंडू. बघूया झेल होतो की नाही. झेल सुटला. तू मे करण्याच्या नादात झेल सुटला आणि मात्र 2 धावा. षटक संपलं. या 2 धाव्याने धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 40 धावा. आणि आता मात्र समीकरण येऊन ठेपले 6 चेंडू आणि 7 धावा. पाटोळ संघाला विजयासाठी 6 चेंडू 7 धावा. काहीस मापक असं आव्हान. 6 चेंडू आणि 7 धावा. बघूया हे लक्ष्य पार करतं की नाही पाटोळ संघ. वैयक्तिक पहिला व संघासाठी 5वं षटक घेऊन आलाय तो जगदीश. दरम्यान खराब असा चेंडू टाकला, वाईट चेंडू. अवंतराशी एक धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या 1 ने वाढले, धावसंख्या झाली ती 41 धावा. या मॅच मध्ये सर्वात जास्त वाईट पाहायला मिळाले आणि या वाईट मुळे पाटोळ संघाचं आव्हान सोपं झालं. दरम्यान पहिला चेंडू 5व्या षटकातील जगदीश याच्या. आणि चांगला असा, मला वाटतं खराब असा पुन्हा एकदा टाकलेला वाईट चेंडू आणि पुन्हा एकदा
धावसंख्येत भर, धावसंख्या 1 ने वाढले, धावसंख्या झाली ती 42. आता समीकरण येऊन ठेवलं 6 चेंडू आणि 5 धावा पाठव संघाला जिंकण्यासाठी. आणि पुन्हा एकदा आता वाईट चेंडू, अवांतराशी एक धाव आणि मला वाटतं वाईटची हॅट्रिक झालेली आहे या ठिकाणी. गोलंदाज जगदीशाची, गोलंदाज जगदीश दिशा भरकटताना लगातार 3 चेंडू वाईट टाकले आणि 3 धावा दिल्या. धावसंख्येत भर, धावसंख्या 3 ने वाढले, धावसंख्या झाली ती 43 धावा आणि आता मात्र समीकरण येऊन ठेवलं 6 चेंडू आणि 4 धावा पाठव संघाला विजयासाठी. आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू, पंचांचे दोन्ही हात हवेत आणि मला वाटतं लगातार 4था चेंडू वाईट. हा गोलंदाज, मला वाटतं गोलंदाज चेंज. आणि आता मात्र समीकरण एवढं ठेवलं 6 चेंडू आणि 3 धावा, लगातार 4 चेंडू वाईट टाकून 4 धावा दिल्या पाठव संघाला. आणि समीकरण सोपं करून ठेवलं ते पाठव संघाचं पिंपळपाडा संघाच्या गोलंदाज जगदीश याने. बघूया पुढील गोलंदाज संदेश. आणि मला वाटतं या ठिकाणी हा आला चांगला असं क्षेत्ररक्षण, हाईटचा पुरेपूर फायदा घेताना कल्पेश आणि 3 धावा आणि मला वाटतं विजय झाला पाटोळ संघ. विजयी संघाचे हार्दिक स्वागत, हारलेल्या संघाचे कौतुक.